मी प्राचार्य डॉक्टर शिरीष भोसले माऊली महाविद्यालय वडाळी इथं प्राचार्य आहे। अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे की माझं सोलापूर आणि सोलापूरच्या काय अपेक्षा आहेत नागरिकांच्या। सोलापूरकरांना खूप अपेक्षा आहेत, परंतु गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही ह्या अपेक्षा घेऊनच वाटचाल करत आहोत, त्या अजूनही पुऱ्या होताना दिसत नाही। आपल्या सोलापूरमध्ये खरं तर हे आमच्या लहानपणी खूप चांगल्या पद्धतीचं औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जायचं, परंतु त्याची ओळख आता ह्या मोठमोठ्या गिरण्या बंद पडल्यामुळे कुठेतरी पुसत चाललेली आहे, असं एक चित्र निर्माण झालेलं आहे। म्हणजे ज्या काळात सोलापूरचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं अद्याप झालेला नाही, कारण आपल्या पाठीमागची शहरं पुढे गेली। उदाहरणार्थ सांगायचं झालं तर औरंगाबाद, नाशिक ही एकेकाळी सोलापूरच्या मागे होती, परंतु आज ती शहरं पुढे गेली। पुण्याचा तर झपाट्याने विकास होतोय, त्यामुळे मायग्रेशनचं प्रमाण, शिकलेल्या मुलांचं मायग्रेशनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे। आपल्या पाठीमागून त्या ठिकाणी IT पार्क झाले, आपली मुलं या ठिकाणी शिकतायत इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आणि सर्व्हिसला मात्र तिकडे जावं लागतं। हे चित्र बरोबर नाही आहे, म्हणून या ठिकाणी IT पार्क मोठ्या प्रमाणात आलं पाहिजे। त्याचबरोबर आपल्या सोलापूरची चादर ही फेमस आहे, त्याला आणखीन चांगले दिवस आले पाहिजेत। आज त्या चादर व्यावसायिकांच्या समोर देखील अनेक समस्या आहेत। काय एका बाजूला कामगार आहेत, परंतु त्यांना योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे त्यांची कामाची मनस्थिती पण नाही, त्यामुळे तिथं कामगार मिळत नाही। म्हणजे चांगल्या पद्धतीनं जर ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहून जर विकास चांगल्या पद्धतीनं झाला, त्याचबरोबर सोलापुरात एक आता महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण झालेला आहे की ट्रॅफिकची व्यवस्था फार मोठी आता म्हणजे प्रश्न निर्माण झालेला आहे। तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला जर गेला असाल कधी, तर तिथून यायचं म्हणजे अक्षरशः सोलापूरकरांना असं म्हणजे एक टेन्शन येतं, कारण का लवकर आपल्याला तिथून बाहेर पडता येत नाही। म्हणून या ठिकाणी उड्डाण पुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता निर्माण झालेली आहे। ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। मध्यंतरी आपल्या या भागामध्ये महालक्ष्मी मंदिराच्या तिथं सातत्याने ॲक्सिडेंट होते, ज्यावेळेला तिथं सिग्नल बसवला त्यावेळेला ते प्रमाण जरासं कमी झालेलं आहे। तर अशा प्रकारे की स्वच्छतेचा प्रश्न आहेच, काही भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छता आहे, परंतु काही भागात जर आपण गल्लीबोळात फिरलो तर तिथं अजूनही कचरा कुंड्या जशाल तशा आहेत, त्या देखील म्हणजे जसं या तुम्ही चांगल्या कॉलनीजमध्ये जे गाड्या फिरवता तशाच प्रकारच्या गाड्या ह्या तशाच्या जुन्या शहरामधून देखील फिरवल्या पाहिजेत, आणि जेणेकरून कचरा कुठेच दिसला नाही पाहिजे, काय की जेणेकरून लोकांचं आरोग्य चांगल्या पद्धतीनं राहील, यासाठी महापालिकेच्या वतीनं आणखीन जास्त प्रयत्न झाले पाहिजेत, अशा प्रकारची मला अपेक्षा आहे।